नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं युनिक करिअर अकॅडमी वर्धा आमच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण नदी प्रणाली या टॉपिकवर जे प्रश्न आलेले होते ते कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यामध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्ही जे आहे ते व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे. आज जो आहे तुम्हाला पार्ट 3 जो आपण घेऊन आलेलो आहे, यामध्ये राहिलेले जे काही प्रश्न आपल्याला नदी प्रणाली या चॅप्टरवर आलेले आहे ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. दोन्ही व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहे, तर ज्यांनी कोणी बघितले नाही त्यांनी आमच्या ज्या डिस्क्रिप्शनला जा, त्याची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे आणि दोन्ही व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा. हा लास्ट व्हिडिओ राहणार नदी प्रणाली या चॅप्टरवर. तिन्ही व्हिडिओ जे आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण नदी प्रणालीवर जे काही प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेले आहे ते कव्हर करण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी कोणी अजूनपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आमचा आवडलास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. किंवा बघा, तुम्हाला अजून जर कोणत्या टॉपिकला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटला आम्हाला सांगा की या टॉपिकला व्हिडिओ बनवा, म्हणून आम्ही ते जे व्हिडिओ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न तुम्हाला नक्कीच करू. क्लिअर आहे? तर मागच्या 2 व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न कव्हर केले आहेत त्याच्या पुढचे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न आपल्याला आजच्या या व्हिडिओमधून राहील. चला बघू. बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण 65 प्रश्न जे आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला होता. आज 65च्या पुढचे जेवढे पण प्रश्न राहणार आहेत ते प्रश्न आपण जो आहे या व्हिडिओमध्ये आजच्या कव्हर करणार आहोत. तर 65च्या पुढे जे काही प्रश्न राहिलेले आहेत ते आज आपण जे आहे कव्हर करण्याचा प्रयत्न जो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. बघा, आता आजचा जो पहिला प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे तो प्रश्न बघा कुठे विचारण्यात आलेला आहे. बघा रे, हा हिंगोली पोलीस 2023 ला सुद्धा आलेला आहे आणि 5 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत जो आहे हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. प्रश्न बघा, हिंगोली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? सिंपल प्रश्न विचारला होता. हिंगोली शहरला सुद्धा आलाय, 5 पेक्षा अधिक वेळा हा प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न बघा, हिंगोली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? सिंपल आहे रे, कयाधू. कयाधू नावाची नदी जी आहे या कयाधू नदीच्या नावावरच लक्षात ठेवा, कयाधू नदीच्या काठावरच आपल्याला हिंगोली नावाचे शहर जे आहे ते वसलेलं आहे. आणि कयाधू लक्षात ठेवा, पैनगंगा. तर पैनगंगा जी नदी आहे या पैनगंगा नदीची उपनदी जे राहिलेली आहे तिचं नाव लक्षात ठेवायचं आहे, ते आहे रे कयाधू. कयाधू पैनगंगा नदीची उपनदी म्हटलं तर कयाधू. आणि कयाधू नदी काठी लक्षात ठेवा हिंगोली नावाचं शहर जे आहे ते वसलेलं आहे. पुढे बघा, वैनगंगा. वैनगंगाठी 2 शहर वसले आहे. पहिला आहे रे भंडारा आणि पवनी. तर भंडारा आणि पवनी नावाचे 2 जे शहर आहेत ते वैनगंगा या नदीच्या काठावर वसलेले आहे. आणि गोदावरी नदीकाठी बघा तुम्हाला आहे नाशिक, त्यानंतर आहे नांदेड, त्यानंतर आहे धर्माबाद, त्याच्यानंतर लक्षात ठेवा सिरोंचा, त्याच्यानंतर आहे पैठण. हे काही प्रमुख शहर जे आहे लक्षात ठेवायचं आहे हे आपल्याला गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे. नाशिक, नांदेड, धर्माबाद, सिरोंचा आणि पैठण. जर वैनगंगा म्हटलं तुम्हाला तर बघा, भंडारा आणि पवनी झोन आहे वैनगंगा नदीच्या काठावर आणि कयाधू नदीच्या काठावर हिंगोली नावाचं शहर वसलेलं आहे. आणि कयाधू लक्षात घ्या रे, वैनगंगा नदीची उपनदी जर कोणती आहे ती राहणार आहे कयाधू. तर प्रश्न तुम्हाला बघा 5 पेक्षा अधिक वेळा जो प्रश्न येऊन गेला, महत्वाचा राहते. पुढे चला, नेक्स्ट प्रश्न बघा जो आपण कव्हर करणार आहोत. बघा रे, हा प्रश्न तुम्हाला अहिल्यानगर पोलीस 2023 आणि हा सुद्धा बघा 5 पेक्षा अधिक वेळा जो आहे हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा, संगमनेर आणि नेवासा ही गावे कोणत्या नदीच्या काठावर वसलेली आहे? संगमनेर आणि नेवासा लक्षात ठेवा रे, प्रवरा. प्रवरा नदीच्या काठावर 2 शहर आहे. पहिल्या नंबरला संगमनेर आणि नेवासा. तर संगमनेर आणि नेवासा ही प्रवरा नदीच्या काठावर आहे. आणि प्रवरा लक्षात ठेवा रे गोदावरी. तर गोदावरीची उपनदी जर म्हटलं तर लक्षात ठेवायची आहे प्रवरा. प्रवरा नदी गोदावरी नदीची उपनदी आहे. पुढे मुळा आणि मुठात लक्षात ठेवा, मुळा मुठा या नदीच्या संगमावर एक शहर वसलेलं आहे, त्याचं नाव आहे पुणे. आणि गोदावरी नदीकाठी आताच सांगितलं आहे नाशिक, नांदेड, धर्माबाद, सिरोंचा, पैठण यासारखी शहर आपल्याला गोदावरी नदीच्या काठावर वसलेली आहे. तर प्रवरा नदीकाठी संगमनेर आणि नेवासा नावाचे 2 शहर जे बसलेले आहे. आणि प्रवरा बघा गोदावरीची उपनदी जी आहे ती आहे रे प्रवरा. आणि मुळा मुठा या नदीच्या संगमावर पुणे नावाचं शहर वसलेलं आहे. तर 5 पेक्षा अधिक वेळा प्रश्न विचारण्यात आला, महत्वाचा राहणार आहे.
चला नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट बघा रे, हा प्रश्न आपल्याला बघा नवी मुंबई शहर पोलीस 2023 आणि हा सुद्धा 5 पेक्षा अधिक वेळा विचारला आहे. मी वारंवार तुम्हाला एक गोष्ट कन्फर्मली सांगत आहे का मॅक्झिमम प्रश्न रिपीट होतात. मग रिपीट करताना बरोबर पीवायक्यूचा आधार घेऊन घ्या. बघा रे, नर्मदा आणि तापी या नद्या आहे कोणत्या वाहिनी? पश्चिम वाहिनी. बघा नर्मदा आणि तापी दोन्ही नद्या ज्या पश्चिम वाहिनी राहणार आहेत. बघा पहिल्या नंबरला नर्मदा, त्यानंतर आहे रे तापी आणि एक आहे कोकणातील नद्या. जेवढ्या पण कोकणामध्ये नद्या राहणार आहे, कोकणातील नद्या या सगळ्या नद्या लक्षात ठेवा आपल्या पश्चिम वाहिनी नद्या राहणार आहे. तर नर्मदाचा उगम लक्षात ठेवा अमरकंटक, आणि जर तुम्हाला तापीचा आहे रे मुलताई तापीचा उगम राहणार आहे. नर्मदाची लांबी आहे 1312, तापीची आहे 724 किलोमीटर. नर्मदा जर म्हटलेला 1312 किलोमीटर जे आहे ते नर्मदाची लांबी राहणार आहे. आता नर्मदा लक्षात ठेवा भारतातील म्हटलंय, भारतातील लक्षात ठेवायचं आहे रे सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी नर्मदा. जर भारतात विचारलं तर नर्मदा. महाराष्ट्रातली सर्वात मोठी जर म्हटलं तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी जर विचारलं तापी, तर तापी लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रातली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे तापी. भारतामध्ये नर्मदा आणि दोन्ही नद्या पश्चिम वाहिनी राहणार आहे. तर नर्मदा, तापी आणि कोकणातील नद्या या सगळ्या पश्चिम वाहिनी नद्या राहणार आहे, ज्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. हा प्रश्न तुम्हाला 5 पेक्षा अधिक वेळा प्रश्न नर्मदा आणि तापी नद्यावर विचारण्यात आलेला होता. बेसिक आहे, क्लिअर करत चला पुढे. हा एमपी प्रश्न बघा, हा नाशिक ग्रामीण पोलीस 2023, त्याचबरोबर नवी मुंबई शहरला विचारला आहे आणि आतापर्यंत 10 पेक्षा अधिक वेळा सुद्धा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. बघा रे, कृष्णा आणि पंचगंगा नद्याचा संगम कुठे होतो? कृष्णा आणि पंचगंगा सिंपल आहे, नरसोबाची वाडी. हे बघा ऑप्शन नंबर 4, नरसोबाची वाडी नावाचं ठिकाण जे आहे या ठिकाणी बघा रे कृष्णा व पंचगंगा, कृष्णा आणि पंचगंगा जे आहे यांचा संगम लक्षात ठेवा नरसोबाची वाडी इथे होणार आहे. पुढे बघा रे कराड, तर कराडला कृष्णा व कोयना, तर कृष्णा आणि कोयना इथे लक्षात ठेवा. कराडला जो आहे प्रीती संगम होते आणि प्रीती संगमला माहिती आहे तुम्हाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आलेले आहे. यशवंतराव चव्हाण यांची समाधी सुद्धा प्रीती संगमला राहणार आहे. तर कृष्णा आणि कोयना यांचा संगम जर म्हटलं तुम्हाला लक्षात ठेवा कराड सातारा कृष्णा आणि कोयनाचा संगम होणार आहे. तर पुढे लक्षात ठेवा कृष्णा आणि वेण्णाचा संगम तुम्हाला लक्षात ठेवा माऊली, कृष्णा व वेण्णा. तर कृष्णा आणि वेण्णा यांचा संगम होते माऊली. कृष्णा आणि पंचगंगा नरसोबाची वाडी आणि कराडला लक्षात ठेवा कृष्णा आणि कोयना या नद्यांचा संगम आपल्याला कराड सातारा इथं होताना दिसते, ज्याचं नाव आहे रे प्रीती संगम. 10 पेक्षा अधिक वेळा प्रश्न येऊन गेला, महत्वाचा आहे, क्लिअर करून ठेवा. कृष्णा आणि कोयना कराड सातारा, कृष्णा आणि वेण्णा माऊली आणि कृष्णा आणि पंचगंगा जर म्हटलं तर नरसोबाची वाडी इथेच आपल्याला जो आहे यांचा संगम होताना दिसते. 10 वेळा येऊन गेला, महत्वाचा आहे. पुढे चला नेक्स्ट प्रश्न बघा रे आपल्याला. हा प्रश्न तुम्हाला बघा भीमा व तुंगभद्रा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहे? अकोला पोलीस. आधी बघा भीमा ऑलरेडी नाव आलेलं आहे, तर भीमा सगळ्या लोकांनी निवडून टाकलाय का भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. तर त्यामुळे बघा कृष्णाच्या उपनद्या ज्या राहणार आहे भीमा आणि तुंगभद्रा लक्षात ठेवा रे या कृष्णाच्या उपनद्या राहणार आहे. आता कृष्णाची लांबी बघा, सर्वात पहिली कृष्णाची लांबी जर म्हटलं टोटल आहे 1401 किलोमीटर आणि महाराष्ट्रात बघा रे 282 किलोमीटर जे आहे ही नदी आपल्या इथे प्रवास करते. महाराष्ट्रामध्ये फक्त 282 किलोमीटरचा प्रवास करते कृष्णा. ही एक नदी बघा. पूर्ववाहिनी जी आहे ती नदी राहणार आहे कृष्णा पूर्ववाहिनी नदी. पठारावरची दुसरी सर्वात मोठी नदी म्हटलं तरी कृष्णा. आता उपनद्यामध्ये बघा पहिल्यांदा डावा, तर डाव्या किनाऱ्याहून 2च नद्या आहे. पहिल्या आहे एरडा आणि भीमा. एरडा आणि भीमा या डाव्या किनाऱ्याच्या उपनद्या राहणार आहे आणि उजव्याला याला नद्या राहतात. कृष्णानंतर बघा एक आहे वेण्णा, त्यानंतर आहे कोयना, त्यानंतर आहे वारणा. नावाल्या 3 बघा रे वेण्णा कोयना वारणा. गंगावाल्या 3 आहे पंचगंगा, त्याच्यानंतर आहे दूधगंगा, त्यानंतर आहे वेदगंगा. बघा पंचगंगा दूधगंगा वेदगंगा 3 राहिलेल्या आहे. पहिली होती पंचगंगा, दुसरी आहे दूधगंगा, तिसरी आहे वेदगंगा.
हिरण्यकेशी, घटप्रभा आणि तुंगभद्रा या नद्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे कृष्णाच्या उपनद्या राहणार आहे. लांबी 1401, महाराष्ट्रात 282, पूर्ववाहिनी नदी. आणि कृष्णाचा उगम जर म्हटलं तर लक्षात ठेवा रे महाबळेश्वर सातारा. महाबळेश्वर सातारा नावाचं ठिकाण आहे, इथे जे आहे कृष्णा नदीचा उगम होणार आहे. नर्मदा इथे बघा, नर्मदा महाराष्ट्रातली नाही तर भारतातली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी. भारतामधली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे रे नर्मदा. महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी जर म्हटलं तर गोदावरी. 668 किलोमीटर महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदी प्रवेश करते आणि सर्वात मोठी नदी राहणार आहे. तर प्रश्न होता तुम्हाला अकोला पोलीसला, भीमा आणि तुंगभद्रा या कोणाच्या उपनद्या आहे? तर कृष्णाच्या उपनद्या राहणार आहे भीमा आणि तुंगभद्रा. क्लिअर आहे? चला नेक्स्ट प्रश्नाकडे. हा प्रश्न बघा तुम्हाला, सोलापूर ग्रामीण पोलीस 2023 आणि 5 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत जो आहे तो आपल्याला प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न काय? लक्ष द्या इकडे बघा, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? पश्चिम वाहिनी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? पश्चिम वाहिनी तुम्हाला माहित आहे तापी. तापी जे आहे ते लक्षात ठेवा पश्चिम वाहिनी नदी राहणार आहे. तुम्हाला माहित आहे आता सांगितलं पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या? तर पहिल्या आहे रे नर्मदा, त्यानंतर आहे तापी, तिसऱ्या होत्या कोकणातील नद्या. तिसऱ्या नंबरला जर म्हटलेला कोकणातील नद्या. 3 राहिलेल्या आहे बघा, नर्मदा, तापी आणि कोकणातील नद्या या सगळ्या पश्चिम वाहिनी नद्या राहणार आहे. ज्या बघा रे अरबी समुद्राला, लक्षात ठेवायचं आहे अरबी समुद्राला या नद्या ज्या आहेत जाऊन मिळतात. आणि याच नद्या बघा खच दऱ्यातून वाहतात. खच दऱ्यातून वाहतात. खूप वेळा तुम्ही प्रश्न बघितला असेल का, खालीलपैकी कोणत्या नद्या खच दऱ्यातून वाहतात? तापी आणि नर्मदा या 2 नद्या. नर्मदा आणि तापी किंवा नर्मदा ज्या आहे या नदी खोऱ्यातील नद्या खचदऱ्यातून वाहतात, या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. आणि तापी नदी लक्षात ठेवा आपल्याला पश्चिम वाहिनी नदी राहणार आहे, तिचं नाव आहे तापी. महाराष्ट्रातली सर्वात मोठी बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठी बघा पश्चिम वाहिनी नदी जर तुम्हाला विचारलं तर ती राहणार आहे तापी. महाराष्ट्रातली सर्वात मोठी तापी. आणि भारतामध्ये जर विचारलं तर नर्मदा ही भारतातली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. तर भारत आणि महाराष्ट्र वेगळं, भारतामध्ये नर्मदा, महाराष्ट्रामध्ये तापी जी आहे ही सर्वात मोठी नदी राहणार आहे. क्लिअर आहे? पुढे चला. हा प्रश्न बघा, कोल्हापूर बँड्समॅन 2021 आणि आतापर्यंत 10 पेक्षा अधिक वेळा जो आहे तो प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा, कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील या ठिकाणी होतो. तर हा सिंपल आहे रे महाबळेश्वर. महाबळेश्वर सातारा कृष्णाचा उगम होणार आहे. आत्ताच बोललाय. लांबी 1401, महाराष्ट्रामध्ये फक्त लक्षात ठेवा 282 किलोमीटरचा प्रवास जे आहे कृष्णा नदी करते. आणि याच्या उपनद्या सुद्धा तुम्हाला सांगण्यात आलेला आहे. हा प्रश्न 10 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. पुढे बघा, कोयना लक्षात ठेवा रे कृष्णाची उपनदी. तो ऑलरेडी बघितला आता, कृष्णा जे आहे त्याची उपनदी राहणार आहे कोणती? कोयना. वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी आणि घटप्रभा या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे उपनद्या राहणार आहे कोणाच्या? कृष्णा. आणि उगम होते महाबळेश्वर लक्षात ठेवा सातारामध्ये. हा 10 वेळा येऊन गेलेला आहे, माहित पाहिजे. नेक्स्ट, नागपूर शहर पोलीस 2021 ला मित्रांनो आपल्याला प्रश्न येऊन गेलेला आहे. पुढे बघा रे, भामरागड येथील संगमामध्ये बघा रे गडचिरोलीच्या भामरागड येथील संगमामध्ये या नदीचा समावेश होत नाही. शेवटी बरोबर बघा नाही विचारलं त्याने, हे नाही विचारला कोणत्या नदीचा संगम होते. शेवट बरोबर कोणतं वाचत जायचं आहे का शेवटी हो आहे की नाही आहे, इथे नाही विचारलाय. नाही बघा, नागपूर शहर पोलीस 2021 ला विचारण्यात आलेला आहे. भामरागडला बघा पामुल गौतम आहे, पर्लकोट्टा आहे, इंद्रावती आहे, प्राणिता नाही. कारण तुम्हाला माहित प्राणिता नदी जी आहे ते वर्धा आणि वैनगंगा यांचा संगम म्हणजे प्राणिता आहे. तर प्राणिता येणार नाही. ऑप्शन नंबर 4 जे आहे ते आपलं उत्तर राहणार आहे. बघा इकडून एक नदी येते म्हटलं तुम्हाला पैनगंगा, इकडून आली आहे वरून तुम्हाला वर्धा. लक्षात ठेवा ही आहे वर्धा, यांचा संगम झाला गुग्गुस. गुग्गुस चंद्रपूरला यांचा संगम होते. पुढे आली बघा इकडून वैनगंगा, एक जी नदी आली आहे ती आहे वैनगंगा. आणि वैनगंगा आणि वर्धा यांचा संगम होतो रे चपराडा.
गडचिरोली. चप्राडा गडचिरोली नावाचं ठिकाण जे राहणार आहे चप्राडा गडचिरोली, इथून यांचा संगम होणार आहे आणि इथून ही नदी बनते प्राणहिता. म्हणून लक्षात ठेवा, चप्राडा गडचिरोली पासून प्राणहिता पुढे पुढे जाणार आहे. भामरागडला तिचा संगम होत नाही, सिरोंचाला जाऊन ते गोदावरीला जाऊन मिळते. तिथे बघा पामोल गौतम, पर्लकोट्टा, इंद्रावती या 3 नद्यांचा संगम आपल्याला भामरागडला होताना दिसते. त्यामध्ये प्राणहिता येणार नाही. तर प्रश्न तोच आहे, खालीलपैकी कोणत्या नदीचा संगम जो आहे आपला भामरागडला होत नाही? प्राणहिताचा संगम लक्षात ठेवा भामरागडला होणार नाही. वर्धा आणि पैनगंगा गुगुत चंद्रपूर, वर्धा आणि वैनगंगा चप्राडा गडचिरोली, आणि इथून ही नदी बघा प्राणहिता या नावाने ओळखली जाते. क्लिअर आहे? चला पुढे नेक्स्ट प्रश्नाकडे. हा बघा रे, छत्रपती संभाजीनगर पोलीस 2021 ला आलेला आहे आणि हा सुद्धा 5 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा, पुढील पैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? पश्चिम वाहिनीवर प्रश्न विचारत आहे. गोदावरी आहे का? नाही. कावेरी नाही. नर्मदा आहे? कृष्णा नाही. नर्मदाचा उगम अमरकंटक, लक्षात ठेवा. लांबी जर म्हटलं आता सांगितलं, याच्यावर बोललेलं आहे, लांबी आहे 1312 किलोमीटर आणि महाराष्ट्रात फक्त रे 54 किलोमीटरचा प्रवास नर्मदा नदी करणार आहे. ही बघा रे भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी. बघा भारतातील काय म्हटलेलं, सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी जर कोणती आहे तर ती राहणार आहे नर्मदा. भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर नर्मदा. आणि 3 नद्या ज्या मी तुम्हाला सांगतो बघा, पहिली आहे नर्मदा, त्यानंतर आहे तापी आणि त्यानंतर कोकणातील नद्या. तिसऱ्या बघा कोकणातील नद्या कोणत्या कोणत्या? नर्मदा, तापी आणि कोकणातील नद्या. या सगळ्याच्या सगळ्या लक्षात ठेवा मित्रांनो पश्चिम वाहिनी आहे, म्हणजे अरबी समुद्राला जाऊन मिळतात. तर पश्चिम वाहिनी नद्याचं वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं, या सगळ्या अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या राहणार आहे. प्रश्न होता पुढील पैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर नर्मदा. नर्मदावर तुम्हाला प्रश्न वारंवार विचारताना दिसत आहे. पुढे चला. हा प्रश्न बघा रे, जालना पोलीस 2021 ला मित्रांनो प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न बघा, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर गोदावरी. याच्यात काही विषय नाही, लक्षात ठेवायचा आहे. गोदावरी जी आहे ते महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी राहणार आहे. गोदावरीचा उगम बघा रे, त्र्यंबकेश्वर नाशिक. लक्षात ठेवायचं आहे, त्र्यंबकेश्वर नाशिकला जो आहे गोदावरीचा उगम झालाय. लांबी बघा टोटल 1465 किलोमीटर जी आहे लांबी आहे. महाराष्ट्रात 668 किलोमीटरचा प्रवास करते नदी आहे पूर्ववाहिनी. पूर्ववाहिनी नदी म्हणजे काय? तर लक्षात ठेवा, ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी नदी आहे, म्हणून हिला म्हणतो आपण पूर्ववाहिनी. बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. आता महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी बघा, ही जी आहे रे महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी, हिचे 2 नाव आहे. पहिलं नाव आहे रुद्रगंगा एक तर, आणि दुसरं जर नाव म्हटलं तर याला दक्षिण गंगा. 2 नाव पडलेले आहे. पहिलं होतं रुद्रगंगा, दुसरं आहे दक्षिण गंगा. आणि गोदावरी ही महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी राहणार आहे. कोणती? गोदावरी. आता दुसरा पॉइंट आहे ते नर्मदा. जर तुम्हाला प्रश्न विचारला की भारतातली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती? नर्मदा. बघा इथे भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी, भारतातली लक्षात ठेवायचं आहे. सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी जर तुम्हाला विचारलं तर नर्मदा सर्वात मोठी. लांबी आहे 1312, अमरकंटकला ती उगम पावते. आणि पुढे बघा भीमा आणि कृष्णा. तर कृष्णा जे आहे या कृष्णाची उपनदी म्हणजे कोणती रे? भीमा. आणि कृष्णाचा उगम होते महाबळेश्वर सातारा. तर महाबळेश्वर साताराला बघा कृष्णा नदीचा उगम होणार आहे. आणि महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी आहे गोदावरी. तर बेसिक माहिती गोदावरीची एवढी तरी तुम्हाला अपेक्षित आहे. समजलाय? चला पुढे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा. हा प्रश्न बघा तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गडचिरोली पोलीस दोन्ही याला विचारण्यात आलेला आहे. बघा गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदी, वैनगंगा प्रश्न आलेला आहे. कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेने वाहत जाते? आता सिंपल आहे. वैनगंगा वर्धा या दोन्ही नद्या दक्षिण वाहिनी आहे
आणि दक्षिण वाहिनी म्हणजे वाहताना उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत जाणार आहे. तर लक्षात ठेवायचं आहे उत्तरेकडून दक्षिणेकडेच ही नदी वाहणार आहे. कोणती वाहिनी? दक्षिण वाहिनी. तुम्हाला माहित आहे का नदी ज्या दिशेकडे वाहत जाते त्या दिशेचं नाव आपण त्याला देतो. पूर्वेकडे वाहत चालली तर पूर्व वाहिनी, पश्चिमेकडे चालली तर पश्चिम वाहिनी. ही नदी दक्षिणेकडे वाहत चालली म्हणून याला म्हटलेलं आहे दक्षिण वाहिनी. आणि बघा वाहण्याची दिशा उत्तर ते दक्षिणेकडे राहणार आहे. पुढे बघा रे, एक नदी आली आहे वर्धा आणि इकडून आली आहे वैनगंगा. तर वर्धा आणि वैनगंगा जे नदी आहे यांचा संगम लक्षात ठेवा, तो होते चपराडा गडचिरोली आणि इथूनच ही नदी बनणार आहे रे प्राणहिता. पुढे बघा सिरोंचा नावाच्या ठिकाणी जे आहे ही नदी गोदावरीला जाऊन मिळणार आहे प्राणहिता. तर म्हणून बघा वर्धा आणि वैनगंगा, चपराडा गडचिरोली, पुढे बनते प्राणहिता. आणि हीच नदी, दोन्ही नद्या बघा वर्धा आणि वैनगंगा या दोन्ही नद्या लक्षात ठेवा दक्षिण वाहिनी नद्या राहणार आहे. त्यात महत्वाचं पुन्हा बघा रे वर्धा, ही जी नदी तुम्हाला दिसते वर्धा, ही वर्धा बघा रे महाराष्ट्रातील सर्वात मोठी, बघा महाराष्ट्रातील किंवा सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी. सर्वात मोठी जर दक्षिण वाहिनी नदी कोणती आहे? वर्धा. सर्वात मोठी महाराष्ट्रातली सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी वर्धा. दोन्ही नद्या दक्षिण वाहिनी राहणार आहे. आणि वैनगंगासाठी बघा दोन शहर सुद्धा आहे रे, एक तर आहे भंडारा, दुसरं पवनी. तर भंडारा आणि पवनी दोन्ही शहर आपल्याला वैनगंगा नदीच्या काठावर आढळते. वैनगंगा दोन शहर भंडारा आणि पवनी, दोन्ही नद्या दक्षिण वाहिनी म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत जाते. क्लिअर आहे? चला पुढे नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट बघा, हा प्रश्न बघा तुम्हाला सातारा पोलीस 2021 ला मित्रांनो हा प्रश्न जो आहे आपल्याला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न लक्ष द्या काय आहे, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? पश्चिम वाहिनी कोणती नदी नाही? तर बघा वैतरणा आहे, तानसा आहे, शास्त्री आहे, कोयना नाही. कोयना काऊन नाही? कारण बघा कोयना जे आहे ते कृष्णाची उपनदी. कोयना कोणाची म्हटलेला? कृष्णाची जी आहे उपनदी आहे. आणि कृष्णा ऑलरेडी जे आहे पूर्ववाहिनी नदी असलेल्या कारणाने तिच्या सगळ्या उपनद्या पूर्ववाहिनी राहणार आहे. त्यामुळे कोयना जे आहे ते आपलं उत्तर येणार, ही नदी पश्चिम वाहिनी राहणार नाही. वैतरणा आहे, तानसा आहे, शास्त्री सुद्धा राहणार आहे. ते या कोकणातल्या नद्या नर्मदा, तापी आणि कोकणातील नद्या बघा, पहिली नर्मदा, तापी आणि एक आहे रे कोकणातल्या सगळ्या नद्या. कोकणातील नद्या ज्या आहे लक्षात ठेवा, या सगळ्याच्या सगळ्या लक्षात ठेवायचं आहे पश्चिम वाहिनी राहणार आहे. पश्चिम वाहिनी म्हणजे तुम्हाला अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या राहणार आहे. तिथे बघा कोयना जे आहे ते येणार नाही. कोयना कृष्णाची उपनदी असल्या कारणाने पूर्ववाहिनी आहे. बाकी सगळ्या नद्या तुम्हाला ज्या दिसत आहे या सगळ्या आपल्याला पश्चिम वाहिनी नद्या राहणार आहे. क्लिअर आहे? हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला होता. कोकणातल्या नद्यावर डिटेल व्हिडिओ घेऊन येणार. कशा लक्षात ठेवायच्या आहे? 20-25 नद्या आहे क्रमाने. जसं तुम्हाला विचारते तर एक एक जर आला, दमणगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, भातसा, काळू, मुरबाडी, उल्हास. त्यानंतर मुंबईमध्ये आलं तर दहिसर, ओशिवरा, भोईसर, मिठी, पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, काळ. रायगडच्या किती? 4. पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, काळ. सिंधुदुर्गला 5 आहे. देवगड आहे, आचरा आहे, गड, कर्ली, तेरेकोल. तर विचारते त्या लक्षात ठेवण्याची पद्धत आहे. एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येईन, त्यामध्ये पूर्ण नद्या ज्या कोकणातल्या कशा लक्षात ठेवायच्या, त्याच्या ट्रिक्स कशा आहे सगळं सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करणार आहोत. क्लिअर आहे? बघू आपण याला पुढे स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार कोकणातील नद्यांवर. चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट बघा रे, हा तुम्हाला SRPF बकुला 2021 आणि छत्रपती संभाजीनगर 2021 ला सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे 2 वेळा. प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही? आता प्रश्न सेम आहे, फिरून आला. बंगालच्या उपसागराला मिळत नाही म्हणजे त्याला विचारायचा कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे, म्हणजे अरबी समुद्राला जाऊन मिळते. कारण माहित आहे बंगालच्या उपसागराला जेवढ्या पण नद्या मिळतात त्या राहते रे पूर्ववाहिनी. बघा हा जो समुद्र आहे बंगालचा उपसागर, याला सगळ्या मिळणार नद्या आहेत पूर्ववाहिनी आणि एक राहते अरबी समुद्र. तर अरबी समुद्राला जेवढ्या पण नद्या मिळतात त्या सगळ्या लक्षात ठेवा राहते पश्चिम वाहिनी. तर अरबी समुद्राच्या जेवढ्या पण नद्या राहणार आहेत त्या राहणार पश्चिम वाहिनी आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या पूर्व वाहिनी. यांनी प्रश्न विचारला बंगालच्या उपसागराला कोणती नदी मिळत नाही? कोणती मिळत नाही तर बघा, गोदावरी मिळते, ब्रह्मपुत्रा मिळते, गंगा मिळते, नर्मदा नाही. ऑप्शन नंबर 4.
नर्मदा जी आहे ही पश्चिम वाहिनी नदी असल्या कारणाने ही अरबी समुद्राला जाऊन मिळणार आहे, बंगालच्या उपसागराला मिळत नाही. तर नर्मदा याचं उत्तर येते रे नर्मदा. नर्मदा सांगितलंय भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी. बघा भारतातली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी जर कोणती म्हटलं तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे, नर्मदा अमरकंटकला उगम होणार आहे. देशातली सर्वात मोठी नदी आहे रे गंगा. देशातील भारतातील सर्वात मोठी नदी विचारली तर गंगा. महाराष्ट्रात गोदावरी. महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी गोदावरी 668 किलोमीटर महाराष्ट्रात ती प्रवेश करते किंवा वाहते. तर त्यामुळे बघा महाराष्ट्रातली गोदावरी, भारतातली गंगा आणि पश्चिम वाहिनी भारतातली म्हटलं तर नर्मदा, जी पश्चिम वाहिनी नदी राहणार आहे अरबी समुद्राला जाऊन मिळते. समजलाय? SRPF आणि छत्रपती संभाजीनगरला प्रश्न आलेला होता. नेक्स्ट पुढे चला. हा प्रश्न बघा तुम्हाला नाशिक ग्रामीण, रत्नागिरी, मुंबई शहरला सुद्धा येऊन गेलेला आहे. प्रश्न बघा रे, कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते? दक्षिण सीमेजवळून बघा कोकण आहे, कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवा रे दक्षिण. दक्षिण. आता इथे बघा तुम्हाला माहिती आहे कोकण जर विचार करतो म्हटलं तर कोकण आहे दमनगंगा नदीपासून ते तेरेखोलच्या नदीपर्यंत. इथे बघा दमनगंगा नदीपासून, तर लक्षात ठेवा खाली जर म्हटलं बघा रे तेरेखोलच्या नदीपर्यंत, तेरेखोलच्या नदी जी आहे या तेरेखोलच्या नदीपर्यंत लक्षात ठेवा आपल्याला कोकण राहणार आहे. तर दमनगंगा नदीपासून जर विचार करतो म्हटलं तुम्हाला तेरेखोलच्या नदीपर्यंत जे आहे आपला कोकण राहिलेला आहे. कोकणचं प्राचीन नाव अपरांत विचारते. कोकणचं जर प्राचीन नाव विचारलं तर लक्षात ठेवा प्राचीन नाव जो आहे तो अपरांत राहणार आहे. आणि हा किनारा लक्षात ठेवा रे दंतूर आहे. दंतूर प्रकारचा किनारा जो आहे हा कोकण किनारपट्टी दंतूर राहणार आहे. आता दंतूर म्हणजे काय? तर नद्यांनी पिंजून काढलेला प्रदेश. याच्यावर असंख्य नद्या वाहते सांगितल्या. दमनगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, भातसा, काडू, मुरबाडी, उल्हास अशा असंख्य नद्या तेरेखोल पर्यंत. देवगड, आचरा, गड, कर्ली, तेरेखोल. लास्ट नदी बघा रे तेरेखोल. सुरुवात होते दमनगंगा, शेवट आहे तेरेखोल. त्याचं उत्तर येणार तेरेखोल. आता हा प्रश्न तुम्हाला विचारलाय दक्षिणेकडे. प्रश्न फिरू शकते. बघा प्रश्न काय? जर तुम्हाला विचारलं कोकणाच्या उत्तर सीमेजवळील कोणती नदी वाहते? दमनगंगा. विचारल्या दक्षिण सीमेजवळ म्हणल्या तेरेखोल. आपलं उत्तर येणार आहे तेरेखोल. तेरेखोल लक्षात ठेवायचं आहे दक्षिणेकडे वाहणार आहे. कधी कधी असा प्रश्न बनते का महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान आहे? तर दमनगंगा नदीपासून ते तेरेखोलच्या नदीपर्यंत जे आहे आपली किनारपट्टी आहे ज्याचं प्राचीन नाव अपरांत आणि किनारपट्टी दंतूर आहे. दंतूर म्हणजे नद्यांनी पिंजून काढलेला प्रदेश. लक्षात ठेवा उत्तरेला दमनगंगा, दक्षिणेला तेरेखोल. तर या दरम्यान बघा दमनगंगा पासून ते तेरेखोलच्या नदीपर्यंत राहणार आहे. याचं उत्तर येते तेरेखोल. समजलंय? चला पुढे. नेक्स्ट प्रश्न बघा. हा प्रश्न बघा लातूर पोलीस 2017 मित्रांनो आपल्याला प्रश्न येऊन गेलेला आहे. पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे? पंढरपूर. तर आपल्याला माहिती आहे पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे? सिंपल आहे रे भीमा. भीमालाच इथे बघा चंद्रासारखा आकार घेत असल्याच्या कारणाने नाव पडते चंद्रभागा. लक्षात ठेवा भीमा किंवा चंद्रभागा नदीच्या काठावर पंढरपूर नावाचं शहर वसलेलं आहे. पुढे बघा प्रवरा जर म्हटलं तर प्रवरा नदीच्या काठावर आहे नेवासे. लक्षात ठेवा रे नेवासे. तर नेवासे नावाचं शहर नेवासा. लक्षात ठेवा प्रवरा नदीच्या काठावर आहे. इंद्रायणी काठी दोन आहे रे बघ लक्षात ठेवायचं आहे देहू आणि आळंदी. देहू आणि आळंदी. बघा संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे आळंदीला. तुकाराम महाराजांची समाधी आहे देहू. तर देहू आणि आळंदी इंद्रायणी नदीच्या काठावर वसले आहे. प्रवरा नदी काठी वसले आहे नेवासे. आणि भीमा नदीच्या काठावर लक्षात ठेवा चंद्रभागा किंवा भीमा या दोन्ही नदीच्या काठावर पंढरपूर नावाचं शहर जे आहे ते वसलेलं आहे. जात आहे कृष्णा. कृष्णा नदी काठी तुम्हाला बघा रे दोन शहर तरी वसलेले दिसतात. कृष्णामध्ये तुम्हाला बघा सातारा जे आहे कराड आहे कृष्णा नदीच्या संगमावरच राहतात. तर हे लक्षात ठेवायचं आहे. भीमा नदी काठी किंवा चंद्रभागा काठी पंढरपूर, प्रवरा नेवासे आणि इंद्रायणी काठी आपल्याला दोन शहर आहे देहू आणि आळंदी. इंद्रायणी नदीच्या काठावर असतात देहू आणि आळंदी. समजलंय? चला पुढे. नेक्स्ट गोदावरी नदीच्या काठावर कोणते शहर आहे? नांदेड पोलीस 2016 जिल्हा विशेषला प्रश्न पडलेला आहे. बघा इथे
बुलढाणा नाही, अकोला नाही, नांदेड. नांदेड लक्षात ठेवा आपल्याला गोदावरी नदीच्या काठावर वसलेला आहे. फक्त नांदेड आहे का? नाही. बघा रे, पहिल्या नंबरला नांदेड, त्यानंतर आहे धर्माबाद, त्याच्यानंतर लक्षात ठेवा सिरोंचा, नांदेड, धर्माबाद, सिरोंचा. त्याच्यानंतर आहे नाशिक, त्यानंतर आहे पैठण. लक्षात ठेवा नाशिक आहे, पैठण. त्यानंतर त्र्यंबकेश्वर. हे काही फेमस शहर जे आहे लक्षात ठेवायचं आपल्याला, किंवा पैठण झाला, हे सगळे शहर आपल्याला गोदावरी नदीच्या काठावर आढळतात. वरीलपैकी सर्व. अकोला लक्षात ठेवा रे, अकोला जे आहे ते मोरणी नदीच्या काठावर, मोरणी नदीच्या काठावर लक्षात ठेवा अकोला. तर मोरणी नदी जी आहे तापीची उपनदी राहणार आहे मोरणी. त्या मोरणी पूर्णा लक्षात आहे, तापी पूर्णा नदी खोऱ्यात मोरणी नदी राहते आणि मोरणी नदीच्या काठावर आहे अकोला. अकोल्याचा मोर असं आपण त्याला लक्षात ठेवू शकता, अकोल्याचा मोर. तर मोरणी नदीच्या काठावर आहे अकोला. आणि नांदेड जर म्हटलं तुम्हाला, गोदावरी नदीच्या काठावर नांदेड शहर वसलेलं आहे. क्लिअर आहे? चला नेक्स्ट प्रश्न बघा. हा प्रश्न बघा तुम्हाला, सोलापूर शहर पोलीस 2018 ला येऊन गेलेला आहे. बघा रे, महाराष्ट्राच्या या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मक दृष्ट्या कमी लांबीच्या आहे. कमी लांबीच्या कोकणातील नद्या, पठारा, विदर्भ, मराठवाडा इथे लांबीच्या मोठ्या मोठ्या लांबीच्या नद्या वाहतात. कोकणातील नद्या ज्या आहे त्या लांबीने अतिशय कमी असतात. कोणत्या नद्या? कोकणातील नद्या. कारण आहे बघा, तुम्हाला माहित आहे कोकणातल्या सगळ्या नद्या जर विचार करतो, तुम्हाला माहित आहे त्या उगम पावते कुठे? सह्याद्री पर्वतात आणि जाऊन मिळते अरबी समुद्राला. बघा इथे महाराष्ट्राची प्राकृतिक रचना जर तुम्ही बघाल तर आपल्याला माहित आहे की इथे जो आहे आपल्याला अरबी समुद्र, हा झाला कोकण, मधामध्ये सह्याद्री पर्वत आणि उरलेला आहे आपल्याला महाराष्ट्राचं पठार. बघा पहिला भाग आहे रे अरबी समुद्र, हा झालाय कोकण, इथून बघा झालाय सह्याद्री पर्वत आणि लास्ट मध्ये राहिला आहे महाराष्ट्राचे पठार. आता बघा नद्या ज्या इथून उगम पावतात आणि या प्रकारे नद्या आहे वाहत सगळ्या लक्षात ठेवा अरबी समुद्राला जाऊन मिळणार आहे. सगळ्या नद्या ज्या आहे कोकणातल्या सगळ्या नद्या सह्याद्री पर्वतात उगम पावतात आणि सगळ्याच्या सगळ्या नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. त्यामुळे बघा या नद्या लांबीने कमी आहे, सर्वच नद्या लांबीने कमी आहे. तुम्ही उल्हास आणि वैतरणा वगळता दोन नद्या रे बघा, पहिली नदी आहे उल्हास आणि एक आहे वैतरणा. उल्हास आणि वैतरणा या दोन नद्या वगळता बाकी सगळ्या नद्याची लांबी बघा 100 पेक्षा कमी आहे. सगळ्या नद्या जेवढ्या पण राहणार आहे या दोन वगळता सगळ्या नद्या 100 पेक्षा कमी राहणार आहे. उल्हास आणि वैतरणा 100 पेक्षा कमी. पुढे बघा या नद्या लांबीने तर कमी आहे, त्याच्यानंतर अत्यंत वेगाने वाहतात. हा सुद्धा महत्त्वाचा पण बघा, अत्यंत वेगाने वाहतात, फास्ट वाहते, अत्यंत वेगाने वाहतात. सगळ्याच्या सगळ्या नद्या बघा रे पश्चिम वाहिनी राहणार आहे. अत्यंत वेगाने वाहतात, पश्चिम वाहिनी आहे, लांबीने सुद्धा अतिशय कमी आहे आणि या नद्या मुकाशी खाड्या निर्माण करतात. मुकाशी खाड्या निर्माण करते. सगळ्याच्या सगळ्या नद्या जवळपास बघा मुकाशी खाड्या निर्माण करतात आणि या नद्या कोकणातल्या लांबीने अतिशय कमी आहे. नद्या बघा 100 पेक्षा 2, उल्हास आणि वैतरणा. गांधार फक्त 23 किलोमीटर वाहते, सर्वात लहान नदी आहे कोकणातील गांधार 23 किलोमीटर. आणि उल्हास आणि वैतरणा दोनच अशा नद्या ज्यांची लांबी 100 किलोमीटर पेक्षा जास्त राहणार आहे. तर त्यामुळे हे काही वैशिष्ट्य तुम्हाला कोकणातील नद्या आहे, सगळ्याच्या सगळ्या नद्या पश्चिम वाहिनी राहणार आहे. ऑप्शन नंबर 2. चला पुढे नेक्स्ट प्रश्न बघा. नेक्स्ट बघा तुम्हाला छत्रपती संभाजीनगर SRPF नागपूर आणि सोलापूर शहरला सुद्धा येऊन गेलेला आहे. खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी नाही? बघा रे प्रश्न वाचताना शेवटपर्यंत वाचत न्यायचा, मदत त्याला थांबवायचं नाही ना, ते सिली मिस्टेक करून तुम्ही इथे प्रश्न चुकू शकतात. बघा खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी नाही? नांदेड आहे, पैठण आहे, नाशिक आहे, नगर नाही, अहिल्यानगर. बघा रे अहिल्यानगर नावाचं शहर जे आहे लक्षात ठेवा आपल्याला, हे जे आहे गोदावरी नदीकाठी राहणार नाही. बाकी सगळे शहर तुम्हाला गोदावरी नदीकाठी दिसते, पण लक्षात ठेवायचं आहे हे जे शहर राहणार आहे कोणतं म्हटलं तर अहिल्यानगर. अहिल्यानगर नावाचं शहर आपल्याला लक्षात ठेवा गोदावरी नदीकाठी राहणार नाही. तर ते बघा सीना नदीच्या काठावर वसलेलं शहर आहे सीना. तर सीना नावाची जी नदी आहे त्या सीना नदीच्या काठावर लक्षात ठेवा रे अहिल्यानगर शहर वसलेलं आहे.
नाशिक, पैठण, नांदेड, धर्माबाद, सिरोंचा हे सगळे शहर गोदावरी नदीच्या काठावर राहणार आहे. गोदावरीचा उगम सगळ्यांना माहित आहे, त्र्यंबकेश्वर, नाशिक. लक्षात घ्या रे, गोदावरीचा उगम जर म्हटलं त्याला त्र्यंबकेश्वर, नाशिकला गोदावरीचा उगम होणार आहे. लांबी बघा टोटल आहे 1465 किलोमीटर आणि महाराष्ट्रात 668 किलोमीटर जी आहे याची लांबी राहणार आहे गोदावरीची, जी महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी राहणार आहे लांबीने 668 किलोमीटर पूर्ववाहिनी. समजलंय? चला पुढे नेक्स्ट प्रश्न बघा. हा प्रश्न बघा रे, चंद्रपूर आणि वर्धा पोलीस 2018 ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. इरई नदी जी आहे कोणत्या नदीची उपनदी आहे? इरई वैनगंगा वर्धा. वर्धा नदीची उपनदी जी आहे ती इरई राहणार आहे. वर्धा म्हणजे काय बघायचं नाव आहे, यशोदा, वेण्णा, बोर, इरई. 4 नद्या. पहिल्या आहे यशोदा, त्यानंतर वेण्णा, त्यानंतर आहे बोर आणि इरई. या 4 नद्या लक्षात ठेवा आपल्याला वर्धा नदीच्या उपनद्या राहणार आहे. यशोदा, वेण्णा, बोर आणि इरई. पण इरई नदी लक्षात ठेवा वर्धा नदीची उपनदी आहे आणि इरई नदी काठी एक शहर वसलं आहे रे, चंद्रपूर. चंद्रपूर नावाचं शहर या नदीच्या काठावर राहणार आहे, ते म्हणजे होते इरई. इंद्रावती छत्तीसगड, ओडिसा तिकडून वाहत येणार आहे. पुढे आपल्याला याचं सध्या काम नाही. वैनगंगा आणि पैनगंगा इकडे लक्ष द्या. बघा वैनगंगा आणि पैनगंगाचा विचार केला तर लक्षात घ्यायचा आहे रे, वर्धा आणि पैनगंगा यांचा संगम घुग्गुस. पहिले वर्धा आणि पैनगंगा. वर्धा आणि वैनगंगा चपराडा, गडचिरोली. चपराडा जर लक्षात ठेवायचं, गडचिरोलीला वर्धा आणि वैनगंगा, चपराडा, गडचिरोली. वर्धा आणि पैनगंगा घुग्गुस, चंद्रपूर. आणि पुढे तीच नदी होती प्राणहिता ह्या नावानं ओळखली जाते. कधी कधी प्रश्न येते तुम्हाला का खालील प्राणहिता कोणत्या 3 नद्याचा संगम आहेत? वर्धा, वैनगंगा, पैनगंगा 3 नद्या मिळूनच पुढे ती प्राणहिता नावानं ओळखली जाते. आणि इरई लक्षात ठेवा, चंद्रपूर जे आहे ते इरई नदी काठावर असलेलं शहर आणि इरई वर्धा नदीची उपनदी राहणार आहे. ऑप्शन नंबर 2. चला पुढे नेक्स्ट प्रश्न बघा. 85 नंबरचा प्रश्न तुम्हाला बघायचा आहे रे, अहिल्यानगर पोलीस 2016 ला प्रश्न येऊन गेलेला आहे. खालीलपैकी कोणते ठिकाण गोदावरी नदी काठी वसलेलं नाही? तर गोदावरी नदी काठी बघा तुम्हाला इथे नेवासा. नेवासा लक्षात ठेवायचा आहे रे, नेवासा येणार नाही. हे प्रवरा नदी काठी नेवासे नावाचं ठिकाण आहे. नाशिक आहे, पैठण आहे, नांदी आहे, त्यानंतर नांदेड नंतर धर्माबाद, सिरोंचा हे सगळे येणार. पण इथे बघा नेवासा नावाचं ठिकाण हे नांदेड. नेवासा नावाचं ठिकाण लक्षात ठेवा, प्रवरा नदी काठी वसलेलं आहे. ऑप्शन नंबर 1 गोदावरी नदी काठी येणार नाही. पुढे हा प्रश्न बघा तुम्हाला दौंड आणि वाशिम पोलीसला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा रे, खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे? कृष्णाची उपनदी कोणती म्हणून आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा कृष्णाची उपनदी पहिल्यांदा सर्वात पहिले बघा नीरा आहे का? नाही. पैनगंगा नाही. पवना नाही. पंचगंगा. पंचगंगा व कृष्णा यांचा संगम सुद्धा विचारते. लक्षात ठेवा रे, नरसोबाची वाडी. तर नरसोबाची वाडी जी आहे इथे लक्षात ठेवायचं आपल्याला, यांचा संगम होणार आहे. कृष्णा आणि पंचगंगा संगम म्हटलं तर नरसोबाची वाडी. पंचगंगा नदी काठावर 2 शहर वसलेले आहे. तर पहिल्यात आहे कोल्हापूर आणि इचलकरंजी. लक्ष द्या इकडे बघा, कोल्हापूर व इचलकरंजी. तर कोल्हापूर आणि इचलकरंजी लक्षात ठेवायचं आहे. पंचगंगा नदी काठी वसलेले 2 शहर आहे, कोल्हापूर आणि इचलकरंजी. इचलकरंजीला म्हणते महाराष्ट्राचे मँचेस्टर. आणि पंचगंगा जे आहे या 5 नद्याचा संगम म्हणजे पंचगंगा आहे. त्यामध्ये बघा कुंभी, कासारी, त्यानंतर आहे सरस्वती, 3री, 4थी आहे तुळशी आणि 5वी म्हटलं तर भोगावती. या 5 नद्यांचा संगम म्हणजे होते पंचगंगा. कुंभी, कासारी, सरस्वती, तुळशी आणि भोगावती 5 नद्या म्हणजे पंचगंगा. पंचगंगा आणि कृष्णाचा संगम नरसोबाची वाडी. आणि पंचगंगा नदीच्या काठावर तुम्हाला 2 शहर आढळते. एक तर पहिलं शहर आहे रे कोल्हापूर आणि इचलकरंजी. दोन्ही शहर आपल्याला पंचगंगा नदीच्या काठावर जे आहे ते आढळणार आहे. समजलंय? चला नेक्स्ट. हे माहिती कलेक्ट करत चला, खूप तुम्हाला महत्वपूर्ण माहिती राहते, याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. हा बघा रे, परभणी पोलीस 2016 ला प्रश्न आलेला आहे. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी उपनदी नाही? तर गोदावरीची कोणती उपनदी नाही म्हणून जो आहे तो प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन बघा,
इथे पहिल्यांदा पूर्णा आहे, खेडणा आहे, गिरजा सुद्धा आहे, मुळा नाही. मुळा जे आहे लक्षात ठेवा रे, आपल्याला मुळा जे आहे ते राहणार नाही. पूर्णा, दक्षिण पूर्णा आहे, खेडणा आहे, गिरजा सुद्धा आहे. मुळा जे आहे लक्षात ठेवा आपल्याला ही नदी राहणार नाही. तर मुळा नावाची नदी लक्षात ठेवा ही गोदावरीची उपनदी नाही. तर मुळा ही भीमा नदीची उपनदी आहे. भीमा नदीची जर म्हटलं उपनदी कोणती रे, मुळा. बाकी या तीनही नद्या लक्षात ठेवा आपल्याला, तीनही नद्या या गोदावरीच्या उपनद्या आहेत. गोदावरीच्या पुन्हा खाली विचारते, वरच्या जर म्हटलं तर तुम्हाला वेगवेगळ्या कोणत्या उपनद्या राहतात याची डिटेलमध्ये मी पहिल्या व्हिडिओ ट्रिक सुद्धा सांगितली होती तुम्हाला. काशिका पूर्ण तुझे आसन, पेन आणि व्यान इंद्राला दे. तर पहिल्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये याच्यावर बोलले सुद्धा बघून घ्यायचं. ते तुम्हाला बघा, पूर्णा, खेडणा, गिरजा गोदावरीची आहे. मुळा जे आहे ते भीमा नदीची उपनदी राहणार आहे. पुढे हा प्रश्न बघा, सातपुडा पर्वतरांगेमुळे या नद्यांची खोरी वेगळी झाली आहे. जळगाव पोलीस 2016. सातपुडा पर्वतरांगामुळे एक लक्षात घ्या रे, लक्षात ठेवा काय म्हणाला, ते बघा, वी वरून आहे विंध्य, वी वरून जर म्हटलेला विंध्य, न वरून आहे नर्मदा, त्यानंतर सा वरून आहे सातपुडा, सावरून जर म्हटलेला सातपुडा, तावरून आहे तापी. बघा सा, बघा वी वरून विंध्य, न वरून नर्मदा, सा वरून सातपुडा, तावरून आहे तापी. आता सातपुडा पर्वतरांगेमुळे कोणत्या नद्याची खोरे वेगळी झाली आहे? नर्मदा आणि तापी. बघा इथे नर्मदा आणि तापी कुठे आहे? ऑप्शन नंबर 3. नर्मदा आणि तापी लक्षात ठेवा, दोन्ही नद्या खच दऱ्यातून वाहतात. पहिला पॉइंट, खच दऱ्यातून वाहते. दोन्ही नद्या लक्षात ठेवा रे, या पश्चिम वाहिनी नद्या आहे. तापी आणि नर्मदा दोन्ही जे आहे पश्चिम वाहिनी नद्या राहणार आहे. म्हणजे अरबी समुद्राला या नद्या ज्या जाऊन मिळते. कोणाला? अरबी समुद्राला. तिसरा पॉइंट, या नद्यांमध्ये बघा, नर्मदा भारतातील आणि तापी जर म्हटलं तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी. भारतातली सर्वात मोठी नर्मदा, महाराष्ट्रातली सर्वात मोठी तापी, आणि दोन्ही नद्या खच दऱ्यातून वाहणाऱ्या नद्या जर विचारलं तर लक्षात ठेवा नर्मदा आणि तापी राहणार आहे. तो ऑप्शन नंबर 3, नर्मदा आणि तापी खच दऱ्यातून वाहणाऱ्या नद्या. आणि सातपुड्यामुळे नर्मदा आणि तापी नदीची खोरे वेगवेगळी झालेली आहे. क्लिअर आहे? पुढे नेक्स्ट चला, हा प्रश्न बघा रे. परभणी पोलीस 2017ला तुम्हाला हा प्रश्न जो आहे तो विचारण्यात आलेला होता. खालीलपैकी कोणती नदी परभणी जिल्ह्यातून वाहत नाही? परभणी पोलीसला जिल्हा विशेषला प्रश्न आलेला आहे का खालीलपैकी कोणती नदी परभणी जिल्ह्यामधून लक्षात ठेवायचं आहे वाहत नाही? तिचं नाव आहे रे मान. तर मान नावाची नदी लक्षात ठेवा परभणी जिल्ह्यामध्ये राहत नाही. कयाधू आहे, कयाधू नदीकाठी एक लक्षात ठेवा. इंगोली नावाचं शहर सुद्धा कयाधूच्या काठी वसलेलं आहे. बोरणा आहे, करपरा आहे, पण मान नावाची नदी लक्षात ठेवा इथे वाहत नाही. 89 आहे, परभणी जिल्हा विशेषला प्रश्न होता. ऑप्शन नंबर 4, मान नावाची नदी लक्षात घ्या, परभणी जिल्ह्यात वाहत नाही. पुढे नेक्स्ट बघा, कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे? आता हा प्रश्न कामाचा आहे. बघा इथे सिंधुदुर्ग चालक, जालना चालक आणि आतापर्यंत 5 पेक्षा अधिक वेळा जो आहे हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा रे, कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे? तापीची उपनदी तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा पहिल्यांदा इथे गोदावरी येणार का? नाही. आता बघा पहिल्यांदा गोदावरी सर्वात पहिले आपल्याला क्लिअर होऊन जाते का गोदावरी ते येणार नाही, कारण गोदावरी ही तापी नदीची उपनदी आहे का? नाही. खडकपूर्णा नाही. सुकना नावाची नदी ऐकली नाही. गिरणा लक्षात ठेवा, गिरणा नावाची नदी लक्षात ठेवा रे, हे तापी नदीची उपनदी राहणार आहे. कोणती? गिरणा. तापीची बेसिक माहिती बघा, तापीचा उगम मुलताई. लांबी विचारली तर टोटल आहे 724 किलोमीटर जे आहे ती लांबी वाहते. महाराष्ट्रात एवढी वाहते का? नाही. 208 किंवा 228 किलोमीटरचा प्रवास आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ही नदी करते. कोणती रे? तापी. पुढे तापी नदी कोणती वाहिनी? पश्चिम वाहिनी. आणि हीच बघा महाराष्ट्रातली सर्वात मोठी जर म्हटलं, महाराष्ट्रातील मोठी सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी जर म्हटलं ती तापी राहणार आहे. आणि तापी पुढे बघा अरबी समुद्राला जाऊन मिळणार आहे. पुढे ही नदी एक आहे रे, खच दऱ्यातून वाहते. तुम्हाला माहित आहे ही जर नदीचा विचार केला ही नदी लक्षात ठेवा आपल्याला
खचदऱ्यातून वाहणारी नदी कोणती आहे रे? तापी. तापी जर म्हटलं तर खचदऱ्यातून वाहते. तेवढे तरी फॅक्ट तुम्हाला माहित पाहिजे. 5 पेक्षा अधिक वेळा जो मित्रांनो हा प्रश्न येऊन गेलेला आहे, म्हणून महत्वपूर्ण आहे, क्लिअर करून ठेवा. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा आपल्याला, जालना चालक 2021 ला जो हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला होता. प्रश्न बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? गोदावरी. आता याच्यात आपण खूप वेळा बोललेला आहे, तिथे काय डिस्कस करायची गरज नाही. गोदावरी महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी, सर्वात मोठी दक्षिण वाहिनी. जर आपल्याला विचारलं महाराष्ट्रातली सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कोणती, तर वर्धा. आणि सर्वात मोठी नदी गोदावरी. जर विचारलं पश्चिम वाहिनी, तर आता सांगितलं मागच्या प्रश्नामध्ये का महाराष्ट्रातली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे तापी. भारतात नर्मदा आणि महाराष्ट्रामध्ये तापी राहणार आहे. दक्षिण वाहिनी वर्धा, सर्वात मोठी गोदावरी. सिंपल प्रश्न होता. पुढे चला. हा प्रश्न बघा रे, मुंबई लोहमार्ग चालक 2021 ला प्रश्न येऊन गेला. मुडा, मुठा, घोड, नीरा या उपनद्या आहे भीमाच्या. भीमा नदीच्या उपनद्या राहणार आहे कोणत्या? मुडा, मुठा, घोड, नीरा. लक्षात ठेवा, या सगळ्या भीमा नदीच्या उपनद्या आहे. आणि भीमा कृष्णाची उपनदी आहे. बघा, कृष्णाची उपनदी जर कोणती म्हटलं तर भीमा. आणि भीमा आणि कृष्णा यांचा संगम होते कुरुगुड्डी, कर्नाटक ठिकाण आहे. बघा रे, कुरुगुड्डी कर्नाटक नावाचं ठिकाण आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, भीमा आणि कृष्णा नदीचा संगम होणार आहे कुरुगुड्डी, कर्नाटक. कृष्णाची उपनदी. आणि मुडा, मुठा, नीड आणि घोड आणि नीरा या सगळ्या भीमा नदीच्या उपनद्या राहणार आहे. पुन्हा इंद्रायणी आहे, महत्वाची एक नदी. बघा रे, इंद्रायणी सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, ही आपल्या भीमा नदीचीच उपनदी आहे. कोणती म्हणलेला? इंद्रायणी. आणि भीमा नदीला पंढरपूरला एक नाव पडते, तिचं नाव आहे चंद्रभागा. ही नदी तिथे चंद्रकोरीप्रमाणे आकार घेत असल्याच्या कारणाने पंढरपूरला भीमाला चंद्रभागा या नावानं ओळखलं जाते. तर मुंबई लोहमार्गाला आलेला प्रश्न आहे, माहित पाहिजे. चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट बघा, पैनगंगा नदीचा उगम तुम्हाला विचारलाय. पैनगंगा नदीचा उगम कोणत्या डोंगर रांगेत आहे? डोंगर रांगेत. तर डोंगर रांगेत जर म्हटलं कोणते आहे, अजिंठा. लक्षात ठेवा, भीमाशंकर नाही, त्र्यंबकेश्वर, सातपुडा नाही, अजिंठा डोंगर रांगेमध्ये पैनगंगा नावाच्या नदीचा उगम होतो. बघा रे, पैनगंगाचा विचार केला तर बघा, विदर्भातील सर्वात मोठी नदी. विदर्भातील सर्वात मोठी नदी. विदर्भामध्ये आपल्या सर्वात मोठी जर कोणती नदी आहे ते आहे पैनगंगा. लांबी बघा रे, 495 किलोमीटर जे आहे ते पैनगंगाची लांबी राहणार आहे. आणि महाराष्ट्रातली दुसरी सर्वात मोठी जर म्हटलं ती राहणार आहे पैनगंगा. पुढे पैनगंगा बघा रे, वर्धा नदीची उपनदी आहे. वर्धा नदीची उपनदी आहे. आणि तुम्हाला माहित आहे, वर्धा आणि पैनगंगा या दोन नद्या आहे. वर्धा आणि पैनगंगा यांचा संगम होतो रे घुग्गुस, चंद्रपूर. तर घुग्गुस चंद्रपूरला वर्धा आणि पैनगंगा संगम होणार आहे. आणि या नदीवर एक धबधबा सुद्धा लक्षात ठेवा, सहस्त्रकुंड धबधबा. विचारते का पैनगंगा नदीवर नांदेड आणि यवतमाळ, तर दोन आहे तुम्हाला, नांदेड आणि यवतमाळ. तर नांदेड आणि यवतमाळ जे यांच्या बाउंड्रीवर सहस्त्रकुंड नावाचा धबधबा तुम्हाला पैनगंगा नदीवर आढळणार आहे. वर्धा आणि पैनगंगा संगम होते घुग्गुस, चंद्रपूर. आणि पुढे बघा, ही नदी वर्धा नदीला जाऊन मिळणार आहे, जे विदर्भातील सर्वात मोठी नदी. आणि अजिंठा डोंगर रांगेमध्ये लक्षात ठेवा, ही नदी जी आहे उगम पावते, पैनगंगा. क्लिअर आहे. मुंबई लोहमार्गाला मित्रांनो प्रश्न येऊन गेलेला आहे, माहित पाहिजे. पुढे नेक्स्ट प्रश्न बघा, सिंधुदुर्ग चालक 2021 ला प्रश्न आलेला आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? म्हणजे दक्षिण वाहिनी. दक्षिण वाहिनी दोनच नद्या आहे, वर्धा आणि वैनगंगा. इथं बघू ऑप्शनला काय आहे, तापी आहे का? तर नाही, तापी तर पश्चिम वाहिनी आहे. वैनगंगा. वैनगंगा हीच नदी लक्षात ठेवा रे, दक्षिण वाहिनी नदी राहणार आहे. दक्षिण वाहिनी म्हटलं तर वैनगंगा. तापी आणि नर्मदा दोन्ही लक्षात ठेवा पश्चिम वाहिनी. तर तापी म्हटलं तरी पश्चिम वाहिनी, आणि नर्मदा जरी म्हटलं तुम्हाला तर लक्षात ठेवा पश्चिम वाहिनीच नदी राहणार आहे. दोन्ही पश्चिम वाहिनी आहे, तापी आणि नर्मदा. कृष्णा पूर्व वाहिनी. आपण वैनगंगा नदीला ऑलरेडी बघितलेला आहे. वैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा यांचे संगम होते चपराळा, गडचिरोली. तिथून ते बनणार प्राणिता आणि पुढे सिरोंचा ठिकाणी गडचिरोलीला जाऊन मिळते. वैनगंगा दक्षिण वाहिनी नदी राहणार आहे, तोच आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी कोणती?
वैनगंगा. ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर राहणार आहे. ऑप्शन क्रमांक याचं 2, 94चं 2. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. खालील कोणती तापीची उपनदी आहे? जळगाव पोलीस 2016 तापीच्या उपनदीवर प्रश्न तुम्हाला येलेला आहे. बघा रे, तापीची उपनदी कोणती म्हटलं तुम्हाला? सर्वात पहिले मांजरा आहे का? नाही. दुधना? नाही. आता बघा, मांजरा आणि दुधना तर डायरेक्ट कट्टे यात येणार नाही. पूर्णा आणि गिरणा. आता दोन तुम्हाला दिसतात बघा, एक तर पूर्णा आणि गिरणा. दोन्ही नद्याचा जर विचार केला आपण तर पूर्णा आणि गिरणा दोन्ही नद्या तुम्हाला राहू शकते, पण तापीची उपनदी नाही. आता पूर्णाचा विचार केला बघा, पूर्णा तुम्हाला तापीची उपनदी आहे, गिरणा सुद्धा आहे, पूर्णा सुद्धा आहे, पण एक येणार नाही, ती आहे दुधना. दुधना लक्षात ठेवा रे, ही जी आहे तापी नदीची उपनदी नाही. तुम्हाला प्रश्न दिला होता खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही? तर बघा, दुधना. पूर्णा आहे, पांजरा आहे, गिरणा सुद्धा आहे, पण दुधना जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवा तापी नदीची उपनदी नाही. ऑप्शन नंबर 3. 95चं लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन नंबर 3 येणार आहे. पुढे चला. नेक्स्ट सोलापूर शहर पोलीसला प्रश्न आलेला आहे. खालीलपैकी भीमा नदीची उपनदी कोणती नाही? भीमा नदीची उपनदी तुम्हाला विचारली आहे. कर्रा आहे, पवना आहे, नीरा आहे, दारणा. लक्षात ठेवायचं आहे. दारणा जे आहे हे गोदावरीची उपनदी आहे, भीमाची उपनदी राहणार नाही. म्हणजे 1, 2, 3 वरच्या 3 नद्या भीमाच्या उपनद्या आहे, पण दारणा ही गोदावरीची उपनदी आहे, भीमा नदीची उपनदी नाही. ऑप्शन क्रमांक 4 दारणा जे आहे मित्रांनो याचं उत्तर येते. भीमाचा उगम तुम्हाला माहित आहे, भीमाशंकर पुणे. भीमा नदीचा उगम जर म्हटलं त्याला भीमाशंकर पुणेला आहे, भीमा नदीचा उगम होते. लक्षात ठेवा. भीमा जी आहे ही कृष्णा नदीची उपनदी आहे, कृष्णाची उपनदी भीमा राहणार आहे. आणि कुरुगुड्डी कर्नाटक. लक्षात ठेवा, कुरुगुड्डी कर्नाटक. तर कुरुगुड्डी कर्नाटक नावाचं ठिकाण आहे, इथे भीमा नदी आणि कृष्णा नदी यांचा संगम होणार आहे. तर ऑप्शन तुम्हाला 4 दारणा याचं उत्तर येते. ही भीमा नदीची उपनदी नाही. पुढे चला. हा प्रश्न बघा. मध्य प्रदेशात सातपुडा पर्वत रांगेमध्ये उगम पाहून महाराष्ट्रात प्रवेश करणारी ही मुख्य पश्चिम वाहिनी नदी आहे. पश्चिम वाहिनी इथे क्लिअर ठेवा. पश्चिम वाहिनी नदी तुम्हाला विचारला आहे. गोदावरी पश्चिम वाहिनी नदी आहे का? नाही. ही आहे पूर्व वाहिनी. हा ऑप्शन कटला तुमचा, हा तर येणार नाही. तापी आहे, भीमा जे आहे हे सुद्धा आहे रे पूर्व वाहिनी, त्यामुळे हे सुद्धा ऑप्शन येणार नाही. भीमा सुद्धा पूर्व वाहिनी आहे, त्यामुळे कटलेला आहे. वैनगंगा दक्षिण वाहिनी, तर त्यामुळे ही सुद्धा तुम्हाला येणार नाही, दक्षिण वाहिनी येत नाही. ऑप्शन नंबर 2 तापी. तर तापी महाराष्ट्रातली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी तापी. भारतात नर्मदा आणि तापीचा उगम मुलताईला होणार आहे. 2-3 प्रश्नामध्ये याला कव्हर करण्याचा प्रयत्न केला. 97चं 2 आहे. तापी जी आहे प्रमुख पश्चिम वाहिनी नदी राहणार आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. सिंधुदुर्ग पोलीस 2021 ला मित्रांनो हा प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न बघा रे, सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा, बघा भीमा आणि नीरा या नदीचा संगम कुठे होतो? सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला विचारलं आहे का भीमा आणि नीरा जे आहे या नदीचा संगम तुम्हाला कुठे होतो म्हणून प्रश्न आलेला आहे. नुसियापूर. तर नुसियापूर किंवा नुसियावाडी म्हणून फेमस ठिकाण राहणार आहे, तिथे भीमा आणि नीरा या नदीचा संगम होणार आहे. तर ऑप्शन नंबर 1 सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम नुसियापूर या ठिकाणी होतो. सिंधुदुर्ग पोलीसला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. असे थोडेसे आउट ऑफ द बॉक्स प्रश्न विचारतात. पुढे नेक्स्ट प्रश्न बघा. कोल्हापूर बॅट्समॅन 2021 सांगली आणि 10 पेक्षा अधिक वेळा जो आहे हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय लक्षात द्या बघा. कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? तर हा काही खूप कठीण प्रश्न राहणार नाही. कृष्णाचा महाबळेश्वर सातारा. तर महाबळेश्वर सातारा नावाचं ठिकाण आहे, इथे कृष्णा नदीचा जो आहे तो उगम होणार आहे. त्र्यंबकेश्वरला सगळ्यांना माहित आहे गोदावरी. तर गोदावरी नदीचा उगम ज्या ठिकाणी होते ते आहे त्र्यंबकेश्वर, नाशिक, कराड. लक्षात ठेवा रे, कृष्णा आणि कोयना ह्या 2 नद्या, कृष्णा व कोयना. तर कृष्णा आणि कोयना या दोन्ही नद्यांचा संगम होते कराड सातारा. प्रीती संगम याचं नाव राहणार आहे. कृष्णा जे आहे याची उपनदी म्हणजे कोयना, दोघांचा संगम कराड सातारा. महाबळेश्वरला कृष्णाचा उगम, त्र्यंबकेश्वरला गोदावरीचा जो आहे तो उगम होणार आहे. आणि जर तुम्हाला विचारलं कृष्णा
तर कृष्णाचा उगम महाबळेश्वर सातारा, महाराष्ट्रात फक्त 282 किलोमीटरचा प्रवास जी आहे ही नदी करते. समजलाय? तर 10 वेळा येऊन गेलेला आहे. महत्वाचा आहे, कृष्णाचा उगम जर म्हटलं तर महाबळेश्वर साताऱ्याला या नदीचा आपल्या उगम होणार आहे. नेक्स्ट बघा रे, हा प्रश्न बघा. कोल्हापूर बँड्समॅन 2021 ला प्रश्न आलेला आहे. इंद्रावती नदीची सीमा महाराष्ट्र राज्यासोबत कोणत्या राज्याशी आहे? कोणत्या राज्यासोबत आपली इंद्रावती? इथे बघा, इंद्रायणी आणि इंद्रावती दोन तुम्हाला प्रश्न पडतात. इंद्रावती वेगळी, इंद्रायणी वेगळी. बघा रे, इंद्रावतीचा जर विचार केला तर इंद्रावती गोदावरीची उपनदी. बघा, गोदावरीची जी उपनदी जे राहणार आहे तिचं नाव आहे इंद्रावती. इंद्रावती म्हटलं तर गोदावरीची उपनदी. एक राहते इंद्रायणी. इंद्रायणी जर म्हटलं तर लक्षात ठेवा रे, भीमाची उपनदी. आता इथे मॅक्झिमम लोक कन्फ्युज होतात. बघा, इथे कन्फ्युज व्हायचं नाही. इंद्रावती, इंद्रायणी. इंद्रावती गोदावरी, इंद्रायणी भीमा. इंद्रावती म्हटलं तर गोदावरी, इंद्रायणी म्हटलं तर भीमा. भीमाची उपनदी आहे इंद्रायणी. आणि इंद्रावतीचा लक्षात ठेवा छत्तीसगड आणि महाराष्ट्रासोबत संगम जे आहे दोन राज्यासोबत राहणार आहे. तर छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्यासोबत यांचा संगम किंवा या याच्यावर लक्षात ठेवा नदी सीमा शेअर करणार आहे इंद्रावती. इंद्रायणी, इंद्रायणीकडे दोन महत्वाचे शहर लक्षात ठेवा, देहू व आळंदी. महत्वाचं आहे रे, देहू आणि आळंदी नावाचे दोन्ही शहर आपल्याला इंद्रायणी नदीच्या काठावर आहे. आणि ही भीमाची उपनदी राहणार आहे. कोणती म्हटलं तर इंद्रायणी. क्लिअर आहे? इंद्रावती वेगळी, इंद्रायणी वेगळी. तर त्यामुळे ऑप्शन नंबर 3 त्याचं उत्तर येते. पुढे चला, हा प्रश्न बघा. कोल्हापूर बँड्समॅन 2021 ला मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न समजून घ्या काय आहे. पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम कुठे होतो? रिपीट झालाय, नुसियवाडी किंवा नरसोबाची वाडी. नरसोबाची वाडी, यालाच एक नाव आहे रे, नृसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी. या ठिकाणी बघा आपल्याला पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम होताना दिसते. ऑप्शन नंबर 4 नृसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी. पुढे नेक्स्ट बघा, कोल्हापूर बँड्समॅनला 2021 ला प्रश्न येऊन गेला आहे. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? आता इथे बघा, महाराष्ट्रात मेन नद्या सगळ्यांना माहित आहे. इथे प्रश्न आलाय, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? कृष्णा वाहते, गोदावरी वाहते, भीमा वाहते, कावेरी नाही. कावेरी जी आहे ते महाराष्ट्रात वाहत नाही. कृष्णा सुद्धा वाहते, गोदावरी सुद्धा वाहते, भीमा सुद्धा वाहते. या तीनही नद्या लक्षात ठेवा पूर्ववाहिनी नद्या आहे. पूर्ववाहिनी तीनही आहे. कोणत्या? कृष्णा, गोदावरी, भीमा. कावेरी आपल्या इथे राहत नाही. कावेरी कर्नाटक राज्यामध्ये वाहते. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट, सिंपल होता तो प्रश्न, काही खूप कठीण नाही. हा प्रश्न बघा, छत्रपती संभाजीनगर आहे, धुळे आहे, 5 पेक्षा अधिक वेळा. अतिशय सिंपल असे प्रश्न जे आहे हे तुम्हाला सगळ्याच लोकांना येते. या प्रश्नामध्ये काही राहत नाही. प्रश्न बघा, त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम झाला आहे? त्र्यंबकेश्वर सगळ्यांना माहित आहे, गोदावरी. गोदावरीचा उगम तुम्हाला माहित आहे त्र्यंबकेश्वरला झालाय, जी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी जर म्हटलं तुम्हाला गोदावरी. भीमाचा बघा रे, भीमाशंकर. भीमाशंकर पुणे नावाचं ठिकाण जे आहे मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवा भीमा नदीचा जो उगम होते. कृष्णा म्हटलं तर महाबळेश्वर सातारा. महाबळेश्वर सातारा जे आहे इथे तुम्हाला लक्षात ठेवा कृष्णा नदीचा उगम होणार आहे. कृष्णा, वेण्णा, कोयना तीनही आहे. कोयना म्हटलं तरी महाबळेश्वर, कृष्णा म्हटलं तरी महाबळेश्वर सातारा. इथेच या नदीचा उगम होते. कृष्णा, महाबळेश्वर सातारा, भीमा, भीमाशंकर पुणे आणि गोदावरीचा उगम होते त्र्यंबकेश्वर, जी महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी आहे. हे असे प्रश्न जे आहे ना सगळ्यांना येतात उगमवाले. फक्त जे डीप प्रश्न आहे ते कव्हर करण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट बघा मित्रांनो, असे एवढे सिंपल प्रश्न चुकले सुद्धा नाही पाहिजे, कारण हे सगळ्या गावाला प्रश्न येतात. सगळ्या गावाला येणारे प्रश्न आपल्याला सुद्धा आला पाहिजे. त्याच्यानंतर जे कोणाला येत नाही तेच तुमचे जे आहे रिझल्ट डिसाइडर प्रश्न राहतात. 1 किंवा 2 प्रश्न असे राहते का जे तुमचा रिझल्ट डिसाइड करण्यामध्ये महत्वाचा रोल प्ले करतात, तर ते प्रश्न जाऊ द्यायचे नाही. आता नागपूर कारागृह पोलीस 2021 सगळ्यांना प्रश्न येते बघा. वर्धा आणि वैनगंगेच्या संयुक्त प्रवाह कोणत्या नावाने ओळखला जातो? तो ऑलरेडी माहित आहे, प्राणहिता.
प्राणहिता नावानेच लक्षात ठेवा रे. वर्धा आणि वैनगंगामध्ये प्राणहिता कुठून? चप्राडा गडचिरोली. तर चप्राडा गडचिरोली नावाचं ठिकाण आहे. या ठिकाणापासून लक्षात ठेवा हीच नदी काय बनते? प्राणहिता. आणि पुढे सिरोंचा नावाच्या ठिकाणी गोदावरीला जाऊन मिळणार आहे. खाली ऑप्शन बघा, मांजरा आणि इंद्रावती. बघा रे, मांजरा आणि इंद्रावती या गोदावरीच्या उपनद्या. गोदावरीची उपनदी दोन आहे. एक तर आहे मांजरा आणि दुसरी आहे इंद्रावती. इंद्रायणी म्हटलं तर भीमा. आता सांगितलं होतं इंद्रायणी भीमा नदीची उपनदी आहे. आणि या काठी बघा रे, इंद्रायणी काठी आपल्याला दोन शहर सुद्धा आढळते, देहू व आळंदी. तर लक्षात घ्या, देहू आणि आळंदी दोन्ही शहर लक्षात घ्यायचं आपल्याला. इंद्रायणीच्या काठी आहे. इंद्रायणी भीमाची उपनदी, इंद्रावती गोदावरीची. आणि प्राणहिता वर्धा आणि वैनगंगेच्या संयुक्त प्रवाहाला प्राणहिता या नावाने ओळखलं जाते. तर प्रश्न सिंपल आहे, प्राणहिता म्हणून त्याचं उत्तर येणार आहे. पुढे चला, हा प्रश्न बघा रे. रायगड चालक 2021 ला प्रश्न आलेला आहे. कोकण किनाऱ्यावरील बंदरे. इथे बघा, कोकणच्या किनाऱ्यावरचे काय म्हटलेला? बंदरे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने लावा. उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने जे आहे ते आपल्याला बंदर लावत जायचे आहे. तर बघा, श्रीवर्धन, जयगड. पहिल्या नंबरला सर्वात पहिले बघा इथे श्रीवर्धन, इथे सुद्धा श्रीवर्धन, इथे आहे रे जयगड, त्यानंतर जयगड. हे दोन ऑप्शन तुम्हाला कटून जाणार आहे. ऑप्शन बघा, एक किंवा चार पैकीच आपलं जे आहे ते उत्तर राहणार आहे. बघा, पहिल्या नंबरला श्रीवर्धन, त्यानंतर जयगड, तिसरं बघा रे विजयदुर्ग आणि लास्ट मध्ये मालवण. आता मालवण सिंधुदुर्गला आहे, सिंधुदुर्ग आपलं खाली आहे. त्यामुळे बघा, उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना मालवण जे आहे ती शेवटी असायला पाहिजे होतं आणि श्रीवर्धन पहिल्यांदा. तर बघा इथे पहिल्यांदा ऑप्शन नंबर 1 श्रीवर्धन, जयगड, विजयदुर्ग आणि मालवण. तर ऑप्शन नंबर 1 जो आहे या बंदराचा क्रम राहणार आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे. रायगड चालक 2021 ला प्रश्न आला. पहिलं बघा श्रीवर्धन, त्याखाली आहे जयगड, त्याखाली विजयदुर्ग, लास्ट मध्ये मालवण. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर राहणार आहे. पुढे चला, नेक्स्ट प्रश्न बघा. वर्धा नदीमुळे कोणत्या दोन जिल्ह्याची सीमारेषा बनलेली आहे? अमरावती पोलीस 2021. बघा रे, अमरावती पोलीस 2021 ला जो तो प्रश्न आलेला होता का वर्धा नदीमुळे कोणत्या दोन जिल्ह्याची सीमारेषा बनलेली आहे. आता ऑप्शन मध्ये या, तर ऑप्शन तुम्हाला थोडस कन्फ्युज करते. पहिले वर्धा नागपूर तर कॅन्सल होते, अमरावती नागपूर येत नाही. आता पहिल्या नंबरला वर्धा आणि अमरावती, दुसरा आहे रे वर्धा आणि यवतमाळ. जर विचार करतो म्हटलं तर दोन्ही जिल्ह्याची सीमारेषा जी आहे ते तुम्हाला तयार करते. पण अमरावतीच्या उद्देशानं बघा इथे विचार करतो म्हटलं तर वर्धा आणि अमरावती याचं उत्तर दिलं आहे. पण वर्धा आणि यवतमाळच्या बाउंड्रीवरून सुद्धा लक्षात ठेवा वर्धा नदी वाहते. हे प्रश्न थोडा संदिग्ध वाटते. त्याचं उत्तर बघा, वर्धा अमरावती जरी दिलेलं असेल लक्षात ठेवायचं आहे, जास्त केअरफुली वर्धा आणि अमरावती दिलेलं आहे. पण वर्धा आणि यवतमाळ सुद्धा सीमा तयार करण्याचं काम वर्धा नदी करणार आहे. महाराष्ट्रातली सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी म्हटलं तर वर्धा, 455 किलोमीटरचा प्रवास आपल्या इथे ही नदी करते. आणि वर्धा अमरावती, वर्धा यवतमाळ या जिल्ह्याच्या सीमा सुद्धा नॅचरली तयार करण्याचं काम वर्धा नदी करणार आहे. अमरावती पोलीस 2021 ला प्रश्न आला. वर्धा अमरावती जे आहे याचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 1. पण हे सुद्धा उत्तर राहिला पाहिजे. हा प्रश्न कॅन्सल होऊ शकते, लक्षात ठेवायचा आहे. 106 नंबर 1 वर्धा आणि अमरावती येऊ शकते. समजलंय? पुढे चला. या प्रकारे बघा मित्रांनो, सगळे प्रश्न आपण जे आहे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मागच्या 10 वर्षात जेवढे काही प्रश्न तुम्हाला PYQ ला नदी प्रणाली चॅप्टरवर पडलेले आहे ते सगळे 3 पार्ट मध्ये मी कव्हर करून दिले आहे. पार्ट 1 आणि 2 ऑलरेडी अपलोड केलेला आहे. हा पार्ट 3रा आहे. 106 प्रश्न आतापर्यंत याला वारंवार विचारण्यात आलेले आहे. सगळे प्रश्न आपण कव्हर केलेले आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, थँक्यू.